लूट वापसी संवाद सभेला या विचार मंचावर उपस्थित असलेले, जे नुकतेच आपल्यामधून भाषण करून या ठिकाणाहून निघत असलेले, ज्यांनी शेतकरी आत्महत्येचा प्रश्न पहिल्यांदा जगाच्या पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर वर्तमानपत्राच्या माध्यमातून लिहिला, असे सन्माननीय पी साईनाथजी, राष्ट्रीय नेते ज्यांनी केंद्र सरकारला हलवून सोडलं असे शेतकऱ्यांचे राष्ट्रीय नेते माननीय राकेश टिकेतजी, ज्यांनी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी एकत्रित केलं आणि एक नवं व्यासपीठ आपल्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं, एक एल्गार पुकारण्यासाठी सभा आयोजित केली, असे देशोन्नतीचे मालक, प्रकाशक तथा आपल्या शेतकऱ्यांचे नेते माननीय प्रकाशभाऊ पोरे, हे सातत्यानं शेती प्रश्नावर लिहित असतात, भांडत असतात. त्याचबरोबर आमचे मित्र अजितजी नवले, कॉम्रेड अशोकजी ढवळे, मराठा सेवा संघाचे संस्थापक आमचे काका आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब, बँकिंग विषयावर तज्ज्ञ असलेले माननीय विश्वासजी उडगी आणि या विचार मंचावर उपस्थित असलेले विठ्ठलराजे पवार आणि सर्वच विविध राज्यातून, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले शेतकरी नेते आणि प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सगळे आमचे तरुण शेतकरी, वयानं जरी तरुण नसले तरी मनानं तुम्ही सगळे तरुण आहात, म्हणून मी तुम्हाला तरुण म्हटलं. वेळेची मर्यादा आहे धनुभाऊ, मला याचं भान आहे. खरं तर आमच्यासारख्या तरुण पोरांनी हे सभागृह खचाखच भरणं अपेक्षित होतं, पण आमचं दुर्दैव आहे शेतकऱ्यांच्या तरुण पोरांचं की नेत्याचा वाढदिवस करायला आम्ही सगळ्यात पुढे असतो, जिंदाबाद मुर्दाबाद करायला आम्ही सगळ्यात पुढे असतो, पण बापाची आत्महत्येकडे जाणारी, फासाकडे जाणारी पावलं थांबवायला मात्र आम्ही गंभीर नाही. हे शेतकऱ्यांच्या तरुण पोरांचं आमचं दुर्दैव आहे. आता आपण ऐकतोय राहुल गांधीजींनी सांगितलं की वोट चोरी झाली. वोट चोरी के बारे में राकेश जी, राहुल गांधी जी ने दिल्ली में सवाल उपस्थित किया, मैं भी लोकसभा का चुनाव निर्दलीय लड़ा हूँ और मैं थोड़े मतों से हारा हूँ. 2.5 लाख वोट किसानों ने मुझे दिया, मैं निर्दलीय खड़ा था. शहीद भगत सिंह का फोटो और मेरा फोटो था. बुल्ढाना लोकसभा क्षेत्र से मैं चुनाव लड़ा, बहुत कम वोटों से मैं बुल्ढाना लोकसभा में हारा हूँ. जिस दिन चुनाव हुआ उसके दूसरे दिन मैंने कलेक्टर को पत्र दिया था कि शाम के टाइम में इतना वोटिंग कहाँ से आया. राहुल गांधी जी ने अभी सवाल उठाया, मैंने तो दूसरे दिन इलेक्शन कमिशन को पत्र दिया है की एकाच वेळी संध्याकाळी हे सगळं मतदान अचानक कुठून आलं, याची टक्केवारी कशी वाढली. भावांनो, एका गोष्टीचा उल्लेख पी साईनाथांनी या ठिकाणी केला की सोन्याचं आणि कापसाचं त्यांनी मला वाटतं गणित सांगितलं, बरोबर ना. 1972 साली 1 क्विंटल कापूस आणि 1 तोळा सोनं बरोबरीत होतं. आज सोन्याचा भाव किती आहे? कोणी 1 लाख म्हणतंय, कोणी 1,12,000 म्हणतंय. तुमचं काही चूक नाही, तुमचा सोन्याचा दूरदूरपर्यंत संबंधच नाही आहे. आणि असला तर फक्त मोडायपुरता आहे, घ्यायचा काही तुमचा विषय नाही. आमच्या माईच्या गळ्यात तुम्ही मंगळसूत्र सोडून सगळं विकून टाकलेलं आहे. आणि कापसाचा भाव किती आहे पर क्विंटल? 5-6 हजार, 6,500 हजार. 1972च्या तुलनेत जर कापसाचे भाव वाढले असते तर कापसाच्या क्विंटलचा भाव आज 1 लाख रुपये झाला असता. आणि 1 लाख रुपये जर कापूस आपला विकला गेला असता तर प्रकाश भाऊंच्या सभेला इथं कुणीच आलं नसतं, तुम्ही एअर कंडिशनमध्ये झोपलेले असते. आम्ही तुमच्याकडे आलो असतो, तुम्ही 5व्या मजल्याहून सांगितलं असतं की तुम आगे जाओ, हमको जरा आराम करने का मूड अभी हो रहा है. आता कसं आहे, तुमचं बी पांगेल आहे आणि आमचं बी पांगेल आहे, म्हणून तुम्ही आम्ही सगळे एका ठिकाणी आहे. लक्षात घ्या, हे काय सहज आपण एका ठिकाणी आलेलो नाही आहे. आजची सभा ही महाराष्ट्रातल्या, विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं एक निर्णायक सभा आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. मी प्रकाश भाऊंचं अभिनंदन करतो की त्यांनी एक चांगला इनिशिएटिव्ह या ठिकाणी घेतला आणि सगळ्यांना एका मंचावर आणण्याचं काम केलं, सगळ्यांना एका ठिकाणी आणण्याचं काम केलं. त्यामुळे त्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. शेतकरी लूट वापसी सभा ही सभा माझ्या मते कदाचित प्रकाश भाऊ पहिल्यांदाच अशा प्रकारची सभा होत असेल.
आम्ही हक्क सभा घेतल्या, भावाच्या सभा घेतल्या, पण आमची जी काय तुम्ही लूट केलेली आहे ती लूट आम्हाला परत पाहिजे. जेव्हा पिकलं तेव्हा लुटलं, आता देणं घेणं फिटलं. आम्ही तुमचं 1 रुपया सुद्धा देणं लागत नाही. आमच्यावर कर्ज नाही, आता तुमच्यावरच आमचं कर्ज फिरत आहे. अशा पद्धतीची भूमिका या सभेच्या माध्यमातून आज या ठिकाणी जात आहे. इथे सोयाबीनचा आणि कापसाचा उल्लेख झाला. भावांनो, सोयाबीनचा भाव कशावर अवलंबून आहे? 1 किलो सोयाबीन जर का तुम्ही मिलमध्ये टाकली तर त्याच्यातून 18% तेल निघतं आणि 82% DOC निघते. DOCला मराठीमध्ये सोयापेंड म्हणतात. सोयापेंडीचा उपयोग हा पोल्ट्रीचं खाद्य आणि फिश म्हणजे मच्छीचं खाद्य म्हणून केला जातो. आपल्या देशामध्ये 100 ते 125 लाख मेट्रिक टन सोयाबीन दरवर्षी देशामध्ये तयार होतं. यातलं सगळ्यात जास्त सोयाबीन महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशमध्ये तयार होतं. महाराष्ट्रामध्ये 50%, 40% मध्य प्रदेशमध्ये तयार होतं आणि उर्वरित 10% सोयाबीन राजस्थान, कर्नाटक आणि इतर राज्यांमध्ये तयार होतं. जर 1 किलो सोयाबीन जर का आपण क्रश केली तर 18% तेल बाजूला जातं, 82% DOC निघते. आपल्या देशामध्ये लागणाऱ्या DOCचं प्रमाण 65% आहे. उरलेली DOC तुम्ही निर्यात करा. सोयाबीनचा भाव 8,000च्या पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. कमीत कमी 8,000 रुपये भाव सोयाबीनला मिळू शकतो. 3 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी केंद्र सरकारनं 23 लाख मेट्रिक टन सोयाबीन निर्यात केली होती. म्हणून सोयाबीनचे भाव आपण 8 ते 9 हजारापर्यंत घेतले होते. घेतले होते का नव्हते? घेतले होते का नव्हते? तुम्ही असे टक नका पाहू ना. तुम्ही थोडेसे रिलॅक्स राहा ना जरा. आपल्याला काही धरून आणले का इथं? मनोज भाऊ हे टक पाहिजेत जसं काही मी अमेरिकेतून आलो. मी तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगून राहिलो. शेतकऱ्याची अवस्था व्हेंटिलेटरवरच्या पेशंट सारखी झालेली आहे. ते धड मरत बी नाही, जगत बी नाही, टक पाहतंय. अशी आपली परिस्थिती आहे. पण व्हेंटिलेटरवर आपल्याला जायचं नाही आहे, लक्षात ठेवा. सोयाबीनचा भाव हा DOCच्या निर्यातीवर अवलंबून आहे आणि तेलावरचं आयात शुल्क वाढवलं तर सोयाबीनचा भाव वाढू शकतो. म्हणून सोयाबीनचा भाव खाजगी बाजारामध्ये 8,000 करण्यासाठी 25 लाख मेट्रिक टन DOC निर्यात करा आणि तेलावरचं आयात शुल्क 30-40% करा. ही आपली मागणी खऱ्या अर्थानं आजच्या सभेमध्ये असली पाहिजे असं मला वाटतं. कापसाच्या बाबतीत इथं अनेक वक्त्यांनी उल्लेख केलेला आहे. कापसाची तीच अवस्था आहे. आज आपल्या ग्रामीण भागातल्या पोरांचे लग्न व्हायला तयार नाही. चांगली सुंदर पोरगी असली तर नोकरीवाल्याला जाती, नाकारव्यानं बरी असली तर दुकानदाराला, व्यापाऱ्याला जाती आणि 3 नंबर आपल्याकडे येते. म्हणजे पोरगी बी हेमाडन, पोरग बी हेमाडन. लेकरं कसे होतील? हेमाडे. माया कुल्लू मुल्लू, बाप हुल्लू मुल्लू, दोघाच्या पोटी वानेराचं पिल्लू. आपलं जर का दिल्लीला गेलं कोणताही शेतकरी किंवा तरुण पोरगा आणि त्यानं किती जॅकेट घालून परफ्यूम मारून गेलं आणि त्यानं सांगितलं मग बंबई से आ रे, तो गालफाडा सांगते तू अकोल्यातून आला म्हणून. अशी आपली अवस्था आहे. लग्नसुद्धा आपले व्हायला तयार नाहीत. वाढदिवस आम्ही कुणाचे करतो? आम्ही नेत्यांचे वाढदिवस घातले, पण ज्या मायबापानं जन्माला घातलं त्याचा साधा दिवससुद्धा आम्ही घातला नाही. हे आपल्या शेतकऱ्यांच्या पोरांचं दुर्दैव आहे. मला तर कधी कधी मायची शपथ असं वाटतं की तुम्हाला 2,000 रुपये भाव भेटावं सोयाबीनला, मायच्यान रवो इमानदारीनं. तरी बी तुम्ही काय म्हणसाल? ठेविले अनंत तैसेची राहावे, कुणी बी यावे ठोकून जावे, आमचं काही म्हणणं नाही. दे रे हरी पलंगावर. लढाईची भाषा आपण करत नाही. माझी बायको 5-6 वर्ष झाले मला सांगते तू अंगणवाडीच्या बायकांची संघटना कर, पण यायच्या नांदी लागू नको. पण आम्ही सगळे तुमच्या नांदी आहे, तुम्ही दुसऱ्याच्या नांदी आहे शिक्के मारायला. हे आपल्या नांदी नाही बच्चू भाऊ, तुम्ही तर सांगता ते. त्यानं काल परवा एका ठिकाणी सांगितलं म्हणे मी काय जातीच्या धर्मावर राजकारण केलं असतं तर मंत्री झालो असतो. बरोबर आहे ना? पण तुम्हाला काय, आम्ही सगळे लोक फक्त सोयाबीन कापसाच्या भावाला पाहिजे आणि मतं मारायची पाळी आली की तुम्हाला आम्ही चालत नाही, कारण आम्ही बारके आहे, तुम्हाला मोठा लागतोय गबऱ्या. मुठभर चिवडा, गोटभर दारू, वाटीभर रसान, 5 वर्ष बोंबलत बसा. प्रकाश भाऊ मग सभा घ्या, मग सोयाबीनला भाव मागा, मग कापसाला भाव मागा. सांगायची परिस्थिती भावांना अशी आहे
की जोपर्यंत तुम्ही आम्ही एका ठिकाणी येऊन लढणार नाही तोपर्यंत आपलं काही खरं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. लढावं लागेल. लेकरू रडल्याशिवाय जशी त्याची माय त्याला दूध पाजत नाही तसं आपण बोंबलल्याशिवाय आपलं काळं कुत्रं सुद्धा ऐकणार नाही. मी तुम्हाला मायच्या इमानदारीने सांगतो, नेपाळला जसं मंत्र्याला लोकांना तुडू हाणलं तशी परिस्थिती आपल्याला केल्याशिवाय पर्याय नाही. मग हे संविधानाच्या विरोधातला असो का हे संविधानाच्या बाजूचा असो, पण मायची शपथ एकदा जर का 2-4 मंत्री हाणले ना तर हे घराच्या बाहेर सुद्धा निघणार नाही. काय सांगावं तुम्हाला. पण कोणाला तरी भगतसिंगाचा अवतार घ्यावा लागेल आणि आपल्याला पुढे यावं लागेल. लक्षात ठेवा, कोणता बी नेता गावात आला की काढ मिरवणूक, कोणता बी नेता वाजवत आणता गावात, तू आमच्या बापाची जिरवली आमची बी तोयाच हातून जिरली पाहिजे, तू 100 वर्ष जगू नको, तू 150 वर्ष जगला पाहिजे, बापाचं वाटोळं तो आज केलं, आमचं बी वाटोळं तोयाच हातान झालं पाहिजे. ही भूमिका आपल्याला बंद करावी लागेल. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातल्या सरकारने सांगितलं होतं कर्जमुक्ती आम्ही तुम्हाला देऊ. मी तुम्हाला सांगतो, या सरकारला आपली भीती वाटायचं काम बंद झालेलं आहे. ज्या दिवशी या मंत्र्यांना ठोकाठोकी होईल त्या दिवशी आपली सरसकट कर्जमुक्ती करतील, अन्यथा करू शकत नाही. लक्षात ठेवा, ठोकाठोकीची भाषा वापरावी लागेल. आणि दुसरं, या प्रवाहामध्ये तरुण पोरांना सुद्धा आपल्याला मोठ्या संख्येनं घ्यावं लागेल, तरुणांना पुढे आणावं लागेल. मायच्या इमानदारीनं सांगा, या मंचावर जर आज गौतमी पाटील आले असती तर काय मजा, काय किती लोक आले असतील. मला तर प्रकाश भाऊ इमानदारीनं असं वाटतं एखाद्या शेतकऱ्यांच्या सभेला गौतमी पाटीलला जाणार, आपल्याला यायला निरोप द्यायचं कामच नाही, यायला पोलीस लावून मागा हटवा लागेल. आमचे बी चेहरे चांगले आहेत पायासारखे, इतके काही वाईट नाही. राकेश टिकेत साहेबाचा चेहरा तर आमच्या सगळ्यापेक्षा सुंदर आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला निरोप द्यावं लागते, तुम्हाला बोलवावं लागतं, तुम्हाला खुशामत करावं लागते. ही वेळ भावांना आपल्यावर आली नाही पाहिजे. सरकारनं पीक विम्यातले 3 ट्रिगर बंद केले. यावर्षी विमा कमी लोकांना मिळणार आहे, फार कमी लोकांना मिळणार आहे. पी साईनाथांनी सांगितलं सोयाबीनची परिस्थिती वाईट होणार आहे. अमेरिका ब्राझीलमध्ये सोयाबीनचं उत्पादन एकरी 40 क्विंटल 44 क्विंटल आहे आणि आपल्याकडे एकरी क्विंटल किती 5 क्विंटल एका एकरामध्ये. पर क्विंटल सोयाबीन का कॉस्ट, प्रोडक्शन कॉस्ट राकेश जी 7,500 रुपये है, जो हमने निकाला हुआ है 7,500 रुपये. और भाव किती भेटतो आपल्याला 3,500-4 हजार से हम सोयाबीन बेच रहे हैं. हमारी मांग है कि उधर अमेरिका ब्राजील में जो 44 क्विंटल उत्पादन आता है वो जीएम सोयाबीन हमको भेजो इधर, जेनेटिकली मॉडिफाइड. वो नहीं भेजते. जीएम सोयाबीनचं तेल आणून ते आम्हाला खाऊ घालणार, पण जीएम सोयाबीन लावायला आम्हाला परवानगी देणार नाही. हा दुटप्पीपणा सरकारचा आहे. लक्षात ठेवा. एकदा मी काय म्हणतो, एकदाच काय पोलीस केसेस व्हायच्या 5-50 होऊन जाऊ द्या, पण आरपारची लढाई लढल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही. या भूमिकेतून आपल्याला सगळ्यांना भावांना पुढे जायचं आहे. कर्जमुक्तीचा प्रश्न आहे, सोयाबीन कापसाच्या भावाचा प्रश्न आहे, पीक विम्याचा प्रश्न आहे. अतिवृष्टीनं प्रचंड नुकसान झालंय. आता ओला दुष्काळ त्या भागात जाहीर केला पाहिजे, मदत केली पाहिजे. 50 एकड़ का भी नुकसान हुआ तो हमें मुआवजा 2 हेक्टर का मिलता है. अरे 25 एकड़ का भी नुकसान हुआ तो 2 हेक्टर का मुआवजा मिलता है. हमें भीख नहीं चाहिए, जितना नुकसान हुआ उतना मुआवजा हमें मिलना चाहिए. बरोबर आहे का चूक आहे. भावांनो, स्वातंत्र्याची लढाई याच्यापेक्षा काय वेगळी होती मला सांगा. इंग्रज फक्त गोरे होते, ओळखू येत होते. ही आपली औलाद, आपला मावस भाऊ आहे, साड भाऊ आहे, भाड खाऊ आहे, आपला ओळखू येत नाही आपल्या विरोधातला. अशी परिस्थिती आहे. सुभाषचंद्र बोसांकडचे जेव्हा पैसे संपले, हत्यारं घ्यायला पैसे नव्हते, त्यावेळी कलकत्त्याला सुभाषबाबूने एक मिटिंग घेऊन सांगितलं, मला लढायचं आहे, माझ्याकडे पैसे नाही, शस्त्रास्त्र घ्यायला पैसे पाहिजे. सुभाषबाबूंनी झोळी केली. सुभाषबाबूच्या झोळीमध्ये कुणी पैसे टाकले, कुणी ज्वारी बाजरी टाकली, कहू डाळ दाणा टाकला, कुणी गळ्यातलं मंगळसूत्र टाकलं, कुणी सोनं नाणं टाकलं. एक म्हातारी 70 वर्षाची आजी काठी टेकवत सुभाषबाबूकडे आली आणि सुभाषबाबूला म्हणली, सुभाषबाबू, माझा नवरा मेलाय, माझ्याकडे मंगळसूत्र नाही, मी तुम्हाला शेती नसल्यामुळं गहू ज्वारी बाजरी देऊ शकत नाही, पण मी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. त्यावेळी सुभाषबाबू म्हणले, आजी तुमच्याकडे द्यायला काहीच नाही, मग तुम्ही आम्हाला काय देणार आहे, कुठला आशीर्वाद देणार आहे. त्या म्हाताऱ्या आजीने सांगितलं, कोरड्या आशीर्वादाने स्वातंत्र्याची लढाई लढत नसतात. मी माझा 22 वर्षाचा तरणा बांड नातू सोबत आणलाय, या नातवाला मी तुमच्या हवाली करते. स्वातंत्र्याच्या लढाईसाठी माझी वर्गणी आहे, वर्गणी आहे. सुभाषबाबूंच्या काळामध्ये कुणी आपला नातू दिला, कुणी आपल्या पोटचा पोरगा दिला, कुणी आपल्या कपाळाचं कुंकू दिलं, कुणी आपला सक्का भाऊ दिला. तेव्हा इंग्रजांच्या विरोधातली स्वातंत्र्याची लढाई उभी झाली. मी तमाम महाराष्ट्रातल्या आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना आवाहन करतो
की आम्ही जे काही नेते मंडळी या ठिकाणी लढाई लढतोय, आमच्या झोळीमध्ये तुमचं 22, 25, 30 वर्षाचं एक एक पोरगा वर्गणी म्हणून द्या, तुमच्या घामाचं दाम मिळून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, ही शपथ घेऊन तुम्हाला मी सांगतो. राह में खतरे बहुत है, ठहरता कौन है. राह में खतरे बहुत है, ठहरता कौन है. मौत कल क्यों आज आ जाए, डरता कौन है. तेरे लश्कर के मुकाबिल मैं अकेला हूं, मगर फैसला मैदान में होगा, मरता कौन है. फैसला मैदान में होगा, मरता कौन है. धन्यवाद. जय हिंद, जय विदर्भ.